मनुष्य जीवन हे अनुभवातून समृद्ध. जसजसे जीवनाचे अनुभव खोलवर रोजत जातात तसतसं त्या माणसामधली जी प्रज्ञा आहे ती जागृत होत चालते. एक सारासार विचार करण्याची क्षमता माणसामध्ये तेव्हाच येते जेव्हा तो अनुभवांतून जातो. मग ते शरीर असेल किंवा तुमचं मन असेल किंवा भावना असतील, या तीनही स्तरावरती मनुष्य हा अनुभवांतून गेल्यानंतर तो शहाणा होतो. म्हणजे अनुभव माणसाला शहाणा करतो असं आपण म्हणतो. अनुभव हाच माणसाचा गुरु आहे. मग अनुभव हा शरीराला जरी आला, एक शरीराला स्वतःची बुद्धी आहे. म्हणजे शरीराला जे वळण आहे, शरीराला जो अनुभव आहे, त्या अनुभवातून शरीराचा पण बोध जागतो. म्हणजे अनुभवातून हे शरीर काय होतं, समृद्ध होतं. तसंच मनाचं पण शरीराला सुस्त पडायला आवडतं तर मनाला चंचल राहायला आवडतं. दोघांच्या दोन वेगळ्या वृत्ती. सद्गुरू आम्हाला आज हे सांगता की ज्या गोष्टी माणसाच्या सवयीच्या असतात त्या त्याला आवडीच्या असतात. की आम्ही अज्ञानी आहोत, मग आम्हाला आमची आवड निवड सुद्धा काय असायला पाहिजे कळत नाही. म्हणून आम्हाला जे सवयीचं झालेलं आहे ते आम्हाला काय वाटतं योग्य वाटतं. ते योग्य असेलच असं नाही, तसं तर योग्य अयोग्य काहीच नाही आहे जरा. मग तरी सद्गुरू काय म्हणतात, जी गोष्ट अप्रिय आहे ती जेव्हा तुमच्या जीवनामध्ये घडते तेव्हा माणसं काय होता, डिस्टर्ब होता. अनुभवातूनच माणूस समृद्ध होतो. परंतु माणसाचं असं आहे, जर प्रिय अनुभव भेटला तर माणूस तो अनुभव आणखी हवा असं वाटतं, आणखी समृद्ध करत राहतो. आणि अप्रिय जर अनुभव भेटला तर माणूस त्या अनुभवापासून दूर जातो. कमीत कमी माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही आलात ना, सामान्य जीवन जरी असेल तरी तुम्ही अप्रिय गोष्टींनी जखमीने झालं पाहिजे. मग काय झालं पाहिजे, शहाणं बनलं पाहिजे. शरीराला स्वतःची प्रचंड बुद्धी आहे, पण हे मन जे आहे ना ते त्याला काय करतं, भांबवतं. म्हणजे आपण स्वतःला समृद्ध बनवलं, सशक्त बनवलं तर तुमच्या जीवनामधून अप्रिय गोष्टी संपून जातात. अप्रिय गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये ह्यामुळे आहे कारण आम्ही समृद्ध नाही. तुमची समृद्धी जी आहे ना ती महत्त्वाची. आणि जीवनामध्ये तुम्ही समृद्ध आणि शहाणं तेव्हाच होता जेव्हा तुम्ही अनेक विविध गोष्टींमध्ये स्वतःला सामावून घेता आणि अनुकूल बनवता. आपल्याला जीवनाची सत्यता जर जाणून घ्यायची असेल तर आपण स्वतःला बदलवलं पाहिजे, जगाला नाही. स्वतःला बदलवणं हीच फार मोठी क्रांती आहे. आणि ही जर आपण केली तर नक्कीच आपलं जीवन काय होणार आहे समजत. आज प्रत्येकाचं आयुष्य असं आहे की त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्याच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात. व त्या मनाविरुद्ध गोष्टी ज्यावेळेस घडतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्या मनाला दुःख होत असताना आपण ते मानायलाच तयार नसतो की हे आज मनाविरुद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण प्रत्येक त्या दुःखामध्ये खूप दिवस जगत असतो किंवा ते दुःख कायम आपल्या मनात ठेवून आपलं आयुष्य जगत असतो. त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडायला पाहिजे त्या सुद्धा होत नाही. सद्गुरू सांगताय का ज्या अप्रिय गोष्टी म्हणजे ज्या तुमच्या नावडीच्या गोष्टी किंवा तुमच्या मनाविरुद्ध झालेल्या गोष्टी तर त्यांनी तुम्ही जखमी नाही व्हायला पाहिजे. जखमी म्हणजे तुमचं मनाला दुःख नाही झालं पाहिजे. शेवटी तर मनाचाच प्रश्न येतो कारण आपण मनाच्या स्तरावर जास्त जगतोय. त्याच्यामुळे तुम्ही जखमी न होता त्यातून शहाणं व्हायला पाहिजे. त्यातून जी गोष्ट आपले चुकलेली आहे किंवा ज्या मनाविरुद्ध गोष्टी घडलेल्या आहे त्याच्यातून कुठली गोष्ट आपण चांगली ती घेऊ शकतो आणि ती गोष्ट घेऊन आपण पुढचा आयुष्याचा प्रवास केला पाहिजे. मनुष्य जीवन हे अनुभवातून समृद्ध. जसजसे जीवनाचे अनुभव खोलवर रोजत जातात तसतसं त्या माणसामधली जी प्रज्ञा आहे ती जागृत होत चालते. बोध आपण ज्याला म्हणतो, एक सारासार विचार करण्याची क्षमता माणसामध्ये तेव्हाच येते जेव्हा तो अनुभवांतून जातो. मग ते शरीर असेल किंवा तुमचं मन असेल किंवा भावना असतील, या तीनही स्तरावरती मनुष्य हा अनुभवांतून गेल्यानंतर तो शहाणा होतो. आपण जसं म्हणतो पुढच्याच ठेचान मागचा शहाणा, तर पुढच्याला ठेच लागली हे बघून मागचा देखील तिथे सावधपणे चालतो. दुसरी मेळा आपण वापरतो, दुधाने पोळलेला ताकसुद्धा फुकून पितो. म्हणजे काय, दुधासारखा दिसणारा दुसरा ताक आहे पण त्यालासुद्धा तो दूध समजून त्याच्या बाबतीत सुद्धा सावधगिरी बाळगतो. मित्र हो, हे अनुभवातून साध्य होतं. म्हणजे अनुभव माणसाला शहाणा करतो असं आपण म्हणतो. अनुभव हाच माणसाचा गुरु आहे. मग अनुभव हा शरीराला जरी आला, एक शरीराला स्वतःची बुद्धी आहे. तुम्ही घरामध्ये चालताय आणि अचानक लाईट गेली तर शरीर जाणतं की कुठे काय आहे. अंदाजाने ते बरोबर बटन कुठे आहे ते शोधतं. इमर्जन्सी लाईटचं बटन कुठे आहे, मोबाईल कुठे ठेवलेला आहे, मोबाईलमध्ये कोणतं बटन दाबल्यावरती फ्लॅश लाईट लागली या अंदाजासुद्धा तो सहज अंदाज घेऊ शकतो. म्हणजे शरीराला जे वळण आहे, शरीराला जो अनुभव आहे त्या अनुभवातून शरीराचा पण बोध जागतो. शरीर असेल किंवा मन असेल त्या स्तरावरती ते स्वतःच्या बाबतीत जागृत राहा. मागच्या वेळेस तिखट लागला होता, लसणाची मिरची अत्यंत तिखट लागली म्हणून गाजराचा हलवा सुद्धा लहान मुलगा लांब ठेवतो, नको बघ. कारण त्याच्या शरीराला एवढा बोध आहे
हे त्या मागच्या मिरचीसारखं दिसतंय. त्याचा अप्रिय अनुभव आहे. त्यातून ते सावध हो. माणसाचं शरीर हे त्याला मिळणाऱ्या अनुभवांतून समृद्ध होत जा. थोडं शहाणं होतं, जागृत होतं, थोडं समृद्ध होत. आपण जर एखाद्या वेळी अचानक आपल्याला खूप चालायला लागलं, जेव्हा आपण ब्रह्मगिरीला ज्यावेळेस प्रदक्षिणा मारली 26 किलोमीटर, तेव्हा शरीराचे काही स्नायू त्यांच्यावरती खूप ताण आला. मग ते 2-3 दिवस दुखत होत. त्याला वेदना का होत होत्या? कारण शरीराला असं वाटतंय की आता इथून पुढे या स्नायूंवरती जास्त भार पडणार आहे. मग त्या स्नायूंचं ते पुनर्भरण करायला सुरुवात करतं. जुने कमजोर बंध तोडून तिथे नवे बंध निर्माण करायचा प्रयत्न कर. तुम्ही जर असं करत राहिला, डंबेल्स घेऊन तर तुम्ही असं दररोज एक तासभर करत राहिला, तर काही दिवसांनी तुमचे हे दंड काय होतील? असे बलदंड होत. कारण शरीराला काय वाटतंय की या स्नायूंना जास्त ताकदीची गरज आहे आणि म्हणून तुला जास्त ताकद निर्माण करतं. मग शरीराचा जो अवयव तुम्ही जास्त वापराल तो अवयव शरीर मजबूत करतं. आपण हे निरीक्षणाने तुमच्या लक्षात. बसून करण्याची कामं स्त्रिया जेवढा सीतापिरीने सहजपणे करतात, पुरुषांना तेवढी जमत नाही. कारण बसून उठण्यासाठीचे जे स्नायू आहे त्यांची जी मजबूती आहे ती स्त्रियांक जास्त असते, कारण त्याचा सराव होऊन होऊन ती मजबूत झालेली असते. गरम तव्यावरची चपाती पोळी पलटण्याचं काम जे आहे, किंवा गरम गरम कढई किंवा पातेला खाली उतरून ठेवण्याचं काम पुरुष नाही करू शकत, स्त्री सहज करते. कुठल्याही प्रकारचं कापड न घेता, कारण तिच्या हाताचे जे स्नायू असते, त्वचा जी असते ती पूर्णपणे त्या ठिकाणी झालेली असते, जाड झालेली असते. मृत त्वचेचं जे थर आहे तो जाड झालेला असतो. शरीराला अनुभवातून बोध येतो. मग ते जे दुखणं आहे ते तुमच्या शरीरात जायला बदल आहे, त्या बदलाच्या ठिकाणी ताकद वाढवण्याचं काम म्हणजे तुमचं ते वेदना. वेदना या तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही आहे. वेदना या माणसाच्या शरीरामध्ये त्या विशिष्ट अंगावर पडलेल्या ताणाची लक्षणं आहेत. आणि त्या ताणावरती तिथे तो भाग मजबूत करेपर्यंत तिथे बांधकाम चालणार आहे. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं तो भाग जरा व्यवस्थित वापरा पुढचे काही दिवस, जेणेकरून ते बांधकाम मजबूत होईल. हीच शरीराची त्याच्याकडून काय असते? अपेक्षा असते. नाही तर माणसांना जर वेदना झाल्या नसत्या तर सद्गुरू असं म्हणता की माणसांनी का आतडे सुद्धा बाहेर काढून गळ्यात गुंडाळले असं. अशी पण विचित्र माणसंही जगा. एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला हृदय काढून दाखवलं असतं. बघ माझं हृदय कसं फडफड करतं, कसं धडधड करते तुझ्यासाठी. एखाद्या आरोपीने आपला मेंदू काढून दाखवला असता न्यायाधीशाला, बघा माझ्या मेंदूत काही आहे का. मित्रांनो, वेदना आहे म्हणून माणसं जरा शरीराच्या बाबतीमध्ये जरा थोडंसं सावधगिरीने, नाहीतर माणसं काय करामती करतील भरोसा नाही. विकृतीच्या बाबतीमध्ये माणसांची किती अधोगती होऊ शकते हे आपण अंदाज बांधू शकतो. म्हणजे ह्या वेदना या माणसांच्या जीवनातला समृद्ध, शरीराला समृद्ध करण्यासाठी आहे. अलर्ट आहे, रेड झोन आहे, इथे लक्ष द्या. वेदना तुम्हाला हे सांगते की तो जो भाग आहे जिथे वेदना होत आहेत त्याचे जरा जपून वापर करा. तिथे दुरुस्तीचं काम चालू आहे. रस्त्यावर जशी पाठीला वेळ येते ना, रस्ता दुरुस्तीचं काम चालू आहे, हळू चला, तसंच आहे. म्हणजे अनुभवातून हे शरीर काय होतं? समृद्ध होतं. तसंच मनाचं पण. आपला जर अपमान झाला तर पुढच्या वेळेस आपण ती गोष्ट करत नाही. पण आपल्याला जर मान सन्मान मिळाला तर ती गोष्ट आपण पुढच्या वेळेस परत करतो. म्हणजे अनुभवांतूनच मन काय होतं? अधिक समृद्ध बनतं. जी गोष्ट केल्याने आपल्याला मान सन्मान मिळतो, जी गोष्ट केल्याने आपला आदर होतो, जी गोष्ट केल्याने आपल्याला जर आराम मिळतो, सुकून मिळतो, ती गोष्ट माणसं पुन्हा पुन्हा करतात. ही मनाचा स्वभाव आहे. शरीराचा पण स्वभाव. शरीराला सुस्त पडायला आवडतं तर मनाला चंचल राहायला हवं. दोघांच्या दोन वेगळ्या वृत्ती. सद्गुरू आम्हाला आज हे सांगता की ज्या गोष्टी माणसाच्या सवयीच्या असतात त्या त्याला आवडीच्या असतात. लक्षात ठेवा. असं नाही आहे की यांना कांदा आवडला म्हणून यांना कांद्याचा आवडेल, यांना बटाटा आवडेल. त्याच्यामध्ये ना कांद्याचा काय गोष्ट ना बटाट्याचा. कळलं? सवय पहिल्यापासून कांद्याची सवय.
आता हे जैन घरात आले, मग यांना कांद्याचे पहिल्यापासून अनुभवच नाही, पण कांदा कसं काय आवडेल? आवड जी आहे ती तुमच्या सवयीचा भाग आहे. आवडीची गोष्ट आपल्याला प्रिय असते, व्यक्ती असेल, गोष्ट असेल, क्रिया असेल, वस्तू असेल, जी आपल्या नेहमी परिचयाची आहे. मला सांगा, एखादा खेळ आहे जो तुम्हाला कळतच नाही. आता रग्बी नावाचा खेळ तुम्ही पाहिला असेल. लांबकुळा असा चेंडू असतो व्हॉलीबॉलसारखा, आणि असा फेकून माग आणि एका दांडक्याने मारतो ओळख. तुम्ही जर अजून एक खेळ पाहिला की समजा फुटबॉल आहे, तुम्हाला जर फुटबॉलचे नियम माहीत नसतील, लालू प्रसाद यादव यांचा फार प्रसिद्ध डायलॉग आहे. एकदा ते असेच फुटबॉल मॅच बघायला गेले आणि बराच वेळ झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या PA ला बोलून घेतलं आणि म्हणे, काय चाललंय म्हणे, एका चेंडूसाठी एवढे जण का मानताय? सगळेजण लात मारताय म्हणे तेव्हा. हां, एवढे खेळाडू त्या एका चेंडूच्या मागे लागले, यांना 5-50 चेंडू आणून दे. तर म्हणे ते गोल करताय म्हणे, गोल. तो म्हणे, तो पहिलाच गोल आहे ना, अजून गोल कशाला करते? त्याच्यामुळे तुम्ही अज्ञान आहात, पण एका उच्च पदावर बसलेले आहात, म्हणून तुम्हाला तुमचं अज्ञान कोणी दाखवू शकत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आम्ही अज्ञानी आहोत. मग आम्हाला आमची आवड निवडसुद्धा काय असायला पाहिजे कळत नाही. म्हणून आम्हाला जे सवयीचं झालेलं आहे ते आम्हाला काय वाटतं, योग्य वाटतं. ते योग्य असेलच असं मी, तसं तर योग्य अयोग्य काहीच नाही आहे जरा. मग तरी सद्गुरू काय म्हणतात, जी गोष्ट अप्रिय आहे ती जेव्हा तुमच्या जीवनामध्ये घडते तेव्हा माणसं काय होता, डिस्टर्ब होता. बघा, माणसं विचलित कधी होता, तुमचं शरीर घाबरतं. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही रिस्क घेऊन जीवनामध्ये पहिल्यांदा करता, जिथं शरीराला धोका आहे, त्या पहिल्याच प्रयत्नात तुम्ही जर असफल झालात तर शरीर दुसऱ्यांदा डेअरिंग करत नाही. तुमचं मन बाजूला ठेवा, शरीराला डेअरिंग करत नाही, ते लटलट टाकतो. लटलट कापतं म्हणजे काय, तुमच्या शरीराला जी सवय झालेली आहे त्या सवयीचं वेगळं, जी त्याला प्रिय झालेलं आहे त्या प्रिय असलेल्याचं वेगळं. ज्यावेळेस काहीतरी घडतं त्यावेळेस ते काय करतं, घाबरतं. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणतात, विशेषतः जर तुमच्या आयुष्यामध्ये अप्रिय गोष्टी घडल्या तर त्या ठिकाणी तुम्ही जखमी नाही झाला पाहिजे, मग तुम्ही शहाणा झाला पाहिजे. अनुभवातूनच माणूस समृद्ध होतो. परंतु माणसाचं असं आहे, जर प्रिय अनुभव भेटला तर माणूस तो अनुभव आणखी हवा असं आणखी समृद्ध करत राहतो. आणि अप्रिय जर अनुभव भेटला तर माणूस त्या अनुभवापासून दूर जातो. म्हणजे तुमच्या सवयीच्या वेगळी गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला करायची वेळ येते ती तुम्हाला आवडत नाही, अप्रिय असते. ती जर गोष्ट तुम्हाला करायची वेळ आली, तो दररोज तुम्ही उजव्या हाताने जेवताय, तुम्हाला आज सांगितलं पण डाव्या हाताने जेवायचं, एखादा मी मला जेवायचंच नाही, ते काय की नाटक काय रो मग काही पण असतं का असं? मग काय म्हणे उजव्या हाताने जेवायचंच नाही, आमची मर्जी. लगेच राजनीती चालू होऊन जाईल, बंड आंदोलन. आम्हाला आमच्या उजव्या हाताने जेवायचा अधिकार आहे. एवढा लांबपर्यंत विषय का गेला? कारण तुम्हाला जखम झाली आणि ती तुम्ही जखम काय केली, आणखी चिकदळवली. का बरं? कारण जी गोष्ट तुम्हाला करायला सांगितलेली आहे तिच्यामध्ये बदल करण्यास तुमचं शरीर तयार नाही आणि तुमचं मन पण तयार. तमस सोडती ज्याच्यामध्ये जास्त असते त्यासाठी अप्रिय गोष्टी फार असतात. त्याच्याकडं फार जडपणा असतो, आळशीपणा असतो, अज्ञानपणा असतो. त्याला अप्रिय गोष्टी फार असतात. खूप साऱ्या गोष्टी असतात, त्याला तो जोनच घेत नाही. त्याचा एवढंच कार्यक्रम असतो, हम करे सो कायदा, तुम करे सो वायदा. वायदा तोडल्याने काय होतं? काय होत नाही, एखाद्याचं मन दुखतं. पण कायदा तोडल्याने शिक्षा हो. त्याचं जर आपण काही तोडलं तर लोक शिक्षा करणार तो. आणि आपण जर काही केलं तुम्हाला राहिलं असेल, माझ्या विसरलो असेल, एवढं काय त्याच्यात. म्हणजे तमसी अज्ञानी जी व्यक्ती असते, आळशी जी व्यक्ती असते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फार थोड्या गोष्टी असतात ज्या त्याला प्रिय असतात. फार थोड्या गोष्टी त्याने सवय लावलेली असते. तो सवयीच्या पलीकडे जाण्यासाठी त्याने चाकोरीबद्ध जीवन आखलेलं असतं. त्या चाकोरीच्या बाहेर तो त्याचं जीवन कधीच घेऊन जा. तुम्ही एखाद्या मजुराला म्हणा तुला उद्यापासून 10 मिनिटं लवकर यायचं आहे, तो म्हणतो दुसरीकडे नोकरी माग, तू काही घेणं नाही. म्हणजे मजूर जेवढ्या मोठ्या संख्येने कामाचं ठिकाण बदलतो तेवढे वरिष्ठ अधिकारी नाही बदलत. तुम्ही जसजसं वरच्या स्तरावर जाल तर त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य असतं.
ते स्थैर्य का असतं? कारण बदललेल्या प्रिय अप्रिय गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांचं वागणं समान. अनुकूल घडलं तर वेलकम, आणि प्रतिकूल घडलं तर ते स्ट्रॉंग होतात त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये. अनुकूल घडलं तर आनंद घेतात, आणि प्रतिकूल घडलं तर शिकतात, अधिक समृद्ध होणार. आया तो वेलकम, नाही तो भीड. असं असतं समृद्ध लोकांचं. पण गरीब माणसाच्या जरी जर कार्यक्रम ठेवला, त्याच्या घरी तुम्ही नाही गेले, तो पुढच्या कार्यक्रमाला त्याच्या जात नाहीच, पण 4-2 जणांना जाऊन देत नाही. त्या पाहुण्याला सांगतो, त्याच्या कार्यक्रमाला गेला तर मी तुझ्या पण येणार नाही. जेवढं तुम्ही अज्ञान स्तरावर जाल, खालच्या स्तरावर सामान्य स्तरावर जाल माणसांच्या, तेवढं त्यांचं प्रिय अप्रिय गोष्टींच्या बाबतीमध्ये फार संवेदनशील असतं. तुम्ही थोडं जरी त्यांच्या मनाच्या विरुद्ध वागलात ना, तर तुमचे जुना कितीही मोठा संबंध आहे तो लगेच तोडायला तयार होतो. तुम्ही स्वतःला समृद्ध बनवणं हे सर्वस्वी तुमच्या प्रिय अप्रिय गोष्टींच्या बाबतीमध्ये तुमचं वागणं कसं आहे त्याच्यावर अवलंबून. तुम्हाला जर अप्रिय गोष्टींनी तुम्ही जर जखमी होत असाल, तुम्ही खूप सामान्य आहात. नवे तुम्ही हलकट आहात या प्रकृतीच्या दृष्टीने, आणि मग ही प्रकृती तुम्हाला हलकट असल्यामुळे तुम्हाला उडून लावणार कोंड्यासाठी. जसं धान्यामधून कोंडा उडून जातो, धान्य शिल्लक राहत. ऊन पडलं म्हणून बी वाळून जात नाही, आणि थंडी पडली म्हणून ते कापडून जात नाही. पाऊस पडला की उगवतो. लक्षामध्ये स्वतःला स्थिर ठेव, कारण ते जिवंत आहे. बदललेल्या अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला ते मजबूत ठेवतो. सद्गुरू तेच म्हणतात की तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा अप्रिय गोष्टी घडतात, ज्या तुम्हाला अपेक्षित नाही आहे, ज्या प्रिय नाही आहे, अशा किती गोष्टी हो. ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये प्रिय गोष्टी आणि अप्रिय गोष्टी अशा 2 विभाग असतात ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतातच. तुमच्यापैकी असा कोणी आहे की त्याच्या आयुष्यामध्ये प्रिय आणि अप्रिय असा विभागच नाही? आहे कोणी? कारण तुम्ही माणूस आहात. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये हे 2 अंग असतात, त्याला द्वैत असं म्हणतात. एक प्रिय आणि एक अप्रिय. आज तुम्ही जर तुमची जर यादी जर काढली, प्रिय गोष्टींची जर यादी काढली, तर तुम्हाला अशी मोजकी लगेच येईल डोळ्यासमोर. अप्रिय गोष्टींची यादी संपणार नाही. उद्या सकाळी उठले का परत तुमच्या नाव आहे. कळलं का तुम्हाला? जसजसं तुमची अप्रिय गोष्टींची यादी कमी होईल आणि प्रिय गोष्टींची यादी वाढत जाईल, तसं तुम्ही समंजस बनत चाललेला आहात असं समजायचं. आणि एक दिवस असा येतो की तुमच्या जीवनामध्ये प्रिय बी आणि अप्रिय दोन्ही गोष्टी संपून जातात, तेव्हा तुम्ही स्थितप्रज्ञ झालेले असता. जसे साधू संत असतात, त्यांच्या जीवनामध्ये प्रिय आणि अप्रिय असं काहीच नसतं. कुणी निंदा, कुणी वंदा, सर्वांवर प्रेम कमी, हाच आमचा धंदा. त्यांचं असं असतं. पण आपण तसं वागू शकत नाही, म्हणून तर आपण सामान्य असं. सद्गुरू तेच म्हणतात, कमीत कमी माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही आलात ना, सामान्य जीवन जरी असेल तरी तुम्ही अप्रिय गोष्टींनी जखमीने झालं पाहिजे. मग काय झालं पाहिजे? शहाणा बनलं पाहिजे. प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्हाला नवीन काहीतरी तुमच्या जीवनात घडेल, अनपेक्षित घडेल. खरं तर अप्रिय ही अनपेक्षित असते आपल्याला गोष्ट, बरोबर आहे ना? आपण म्हणतो अचानक काहीतरी घडतं तुमच्या जीवनामध्ये. अचानक तुम्हाला जर लॉटरी लागली तर तुम्हाला जखमी होता का तुम्ही? परंतु तुमच्या जर मनाच्या विरुद्ध जर अचानक काहीतरी झालं तर तुम्ही काय होता? लगेच जखमी. जीवन अतिशय साधं सरळ सोपं आहे, पण आपण काय केलं त्याचं विभाजन केलं. बरोबर आहे. आमच्या अनुभवातून आणि आमच्या नित्य सवयीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या काय झालेल्या आहे, परिचित झालेल्या आहेत, त्या गोष्टी आमच्यासाठी प्रिय आहेत. बघा, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या ठिकाणी, संघटनेमध्ये, कुठेही त्यावेळेस काम करत असता, त्यावेळेस ज्या व्यक्तींबरोबर तुमचा जास्त संबंध आहे, जास्त परिचय आहे, त्याच व्यक्ती तुमच्या आवडीचे, त्याच व्यक्ती तुम्हाला प्रिय आहे. जेवणाचे पदार्थ आहे, ज्या पदार्थांचा तुमचा वारंवार संबंध येतो, तेच पदार्थ तुमच्या परिचयाचे आणि तेच पदार्थ तुमचे परिचित आहेत, तेच तुमच्या आवडीचे पण आहे. म्हणजे समृद्ध जर व्हायचं असेल, तुम्हाला अधिक नवीन नवीन अनुभव घेण्याची गरज आहे. सद्गुरू तेच म्हणतात, नवीन अनुभव तुम्ही घ्यायला गेलात की त्यातल्या बरेचसे अनुभव तुमचे अप्रिय असणार आहे. आता तुम्हाला मी सांगतो, फणस आहे, किती जणांनी खाल्लेलं आहे? तुम्ही एकाच वेळेस किती फणस खाऊ शकता? किती गरे खाऊ शकता त्याचं? यस, 2. तुम्ही 5. अजून रेकॉर्ड कोणाचं आहे? 5. 5च्या पुढे एवढं सगळं असतो, 1 असे 5 गळे, बरोबर आहे.
मी एकच खाल्ला आयुष्यामध्ये, परत खाल्लाच नाही. आपण नेहमी लक्षात ठेवायचं की आम्ही जसे प्रिय अनुभवातून सुद्धा काय होतो, त्रासतो, तसं अप्रिय अनुभवातून तुम्ही जेव्हा जखमी होता तेव्हा तर होताच. जेव्हा तुम्हाला त्रास होतो, त्याचा तुम्हाला वेदना होता, धक्का पोचतो, याचा अर्थ तुम्ही समृद्ध व्हायला तयार नाही. तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचं जीवन असं म्हणतंय, म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाला असं सांगताय की मी जसा आहे तसाच बघा, मला बदल करायचा नाही. मग दरवर्षी वाढदिवस कसा लावतो? हॅलो, नाही तो तर घातलाच पाहिजे. हॅलो, जीवनामध्ये जो दररोजचा नवीन दिवस आहे, हे नवीन आयुष्य आहे. आणि बदल हा एकमेव अशी गोष्ट आहे जगामध्ये जी कधीच बदलत नाही. अशी स्थिर गोष्ट कुठली या जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही? ती म्हणजे बदल. बाकी सगळ्या गोष्टी बदलतात, पण बदल हा बदलतच राहा. रोज बदलते, तुमचं शरीर बदलते. तुम्ही 4 महिन्यापूर्वी, 4 वर्षापूर्वी जसे दिसत होते तसे दिसता का आता? तुम्ही 4 वर्षापूर्वी जसा विचार करत होते तसा विचार करता का आता? म्हणजे तुमचं जीवन स्थिर नाहीये. तुम्ही काय करताय? जीवनाची स्थिरता अनुभवायच्या ऐवजी तुम्ही शरीराला स्थिर करायचा प्रयत्न. आपला सगळ्यांचा प्रयत्न काय? शरीर त्याचं वय नाही बदललं, शरीराचा आकार नाही बदलला, मनाचं जे भाव आहे ते बदलले नाही पाहिजे, विचार नाही बदलले पाहिजे. आपण किती प्रयत्न. सर्वात मोठा अडथळा तुमचं मन आहे तुमच्या शरीरासाठी. शरीराला स्वतःची प्रचंड बुद्धी आहे, पण हे मन जे आहे ना ते त्याला काय करतं? भांबवतं. आपण उत्तर लिहित असतो परीक्षेमध्ये, एखाद्याला मेसेज करत असतो. मी असे खूप लोक बघितले का जे मेसेज करता करता डिलीट करून टाक, मेसेज करता करता आणि सेंड करायचा परत डिलीट करून टाक, कारण समोरचा जे पण एक रिप्लाय आलेला असतो. असं जर आमचं जीवन असेल मित्रांनो, तर तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य कधीच येणार नाही. आणि जोपर्यंत तुमचं जीवन स्थिर नाही आहे तोपर्यंत तुम्हाला जीवनाचा आनंदच घेता येणार. आज तुम्ही शरीराला स्थिरत्व आणण्याचा प्रयत्न करा, त्याचं वय थांबवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मनाला काय करण्याचा प्रयत्न करताय? आकार देण्याचा प्रयत्न करा. त्याला आकार देण्याचा प्रयत्न करू नका, जीवनाला आकार द्या. स्थैर्य जीवनाला आणा. तुमच्या आतमध्ये जे भाव आहे, जे प्रतिसाद उमटत आहेत ते स्थिर करा. प्रतिक्रिया किंवा क्रिया स्थिर करू नका, क्रिया तर होतच राहणार. सूर्य हा सतत फिरत राहणार आहे, पृथ्वी फिरत राहणार आहे. तू गोल गोल चक्र मारनो, तू स्थिर हो. मग तुला कळेल. ज्या वेळेस 2 गाड्या किंवा 2 रेल्वे समान स्पीडनी पळतात तेव्हा त्या इकडच्या रेल्वेमध्ये वाड्यांना तिकडची रेल्वे काय दिसते? उभीच दिसतो. काय दिसते? तसं तुमचं मन चंचल आहे, तुम्ही शरीर बी चंचल करता. तुम्हाला असं वाटतं मी फार स्थिर आहे, पण तुम्ही 120च्या स्पीडनी पोहत आहे. दारुड्याला वाटतं मी स्थिर उभा आहे, सगळं दुनिया हलू आहे. खरे खोटे? तसं आहे, चंचल माणसाची ही वृत्ती आहे. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता? लोक स्वतःहून जखमी होता, ह्यांना कोणी जखमी करत नाही. बऱ्याच ठिकाणी मी पाहिले समोरच्यानी मला चिडवावं अशा प्रकारचे उपद्व्याप लोक का. संबंधांमध्ये समोरच्यानी चिडावं म्हणून काही लोक त्याला उकसवतात. तो रागाच्या भरात कसा येईल याची वाट पाहा. का? त्याला गुन्हेगार बनवायचं असतं. त्याला गुन्हेगार बनलो का आपण जरा थोडं सज्जन वाटायला. समोरच्याने जर नियंत्रण जर गमावलं, समोरच्याने जर चुका केल्या, तशी परिस्थिती निर्माण करायची की त्यांनी चुकाच केल्या पाहिजे. आणि मग अशा वेळेस त्याला टार्गेट करायचं. बघ तू हे चुकलास, बघ तू हे चुकलास. आणि अगोदर आपल्याला माहिती असतं ह्या बिचाराची काहीच नाही, सुरुवात आपण करून दिली. म्हणजे ह्या प्रकारची जी वृत्ती आहे माणसामध्ये दुसऱ्यांना जखमी करण्याची, त्याच्यामुळे तो जखमी होतो असतो. तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यांना विष पाजण्यासाठी स्वतः विष बाळगून फिरता ना, तर एक ना एक दिवस तुमच्या आहारामध्ये जातच. शेतकऱ्यांनी दुसऱ्यांना विषारी पदार्थ, विषारी शेतमाल खाऊ घालण्याच्या परिस्थितीमध्ये आज सगळ्यात जास्त विषारी परिणाम शेतकऱ्याच्या कुटुंबावर होत. आणि SCT वैदिकच्या माध्यमातून जे शेतकरी शेती करत आहे, कालच आम्ही पाहिलं तर अख्खा परिवार निरोगी झालेला आहे. आनंदी आनंद चोहीकडे, इकडे तिकडे सगळी का आनंद. आजी आजोबा आनंदी,
आईवडील आनंदी, मुलं आनंदी, सगळा परिवार आरोग्य आणि आनंदाने भरभरून वाहतो. मित्रांनो, हे सहज शक्य आहे. अशा शेतकऱ्यांना किती जरी वातावरण बदललं, प्रतिकूल वातावरण, अप्रिय वातावरण आलं, तरी भीती वाटत ती स्थिर राहतं, जखमी नाही. पण जर तुम्ही जर केमिकलचे शेतकरी असाल, थोडं जरी वातावरण बिघडलं तर तुमचं पीक खराब होतं आणि तुम्ही पण जखमी होता. माणसाच्या बाबतीमध्ये आपण हे अभ्यास केला पाहिजे की जी माणसं हत्या किंवा आत्महत्या करतात ती माणसं अप्रिय गोष्टींनी जखमी झालेली असतात. तुम्ही असं कधी पाहिलं का एक आनंदी माणूस आहे आणि त्याने आत्महत्या, 1 कोटीची लॉटरी लागली आणि आत्महत्या केली? सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माणसं दुःखी कधी होता, जखमी कधी होता, माणसं हिंसक कधी बनता, माणसं दुर्गुणांनी आणि शत्रुवृत्तीने कधी पेटून उठतात, जेव्हा ते प्रिय आणि अप्रिय अशा प्रकारचं दुभाजन करतात. आणि अप्रिय गोष्टींच्या बाबतीमध्ये खूप संवेदनशील राहतात. एखादा तुमच्याबरोबर आत्तापर्यंत एवढा प्रेमाने वागला, त्यांनी एकच दिवस एक तुमच्यासाठी अपमानास्पद शब्द वापरला, तर तुम्ही त्या अपमानास्पद शब्दाचं एवढं भांडवल करता की ते बी लावून त्याचं झाड करून अनेक बिया तयार कर. तू हे बोललाच का आणि कसं काय बोलला, तू हे बोललाच कसं, तू माझा अपमान केलाच कसा, तू माझ्यावर खोटं बोललाच कसं किंवा बोललाच असं. ही जी वातावरण आहे, ही जी परिस्थिती आहे, ही का तयार होते? कारण तुमचं बॅकग्राऊंड तसं आहे. तुमच्या मातीमध्ये काटे फार लवकर उगवतात, काटेरी झुडपं तुमच्या मातीमध्ये लवकर उगवतात. अशी माती तुम्ही बनवून ठेवलेली आहे. मी तुम्ही तुमची माती बनवली पाहिजे. माती म्हणजे मत, काही की नाही. आणि म्हणून सद्गुरूंना ते सांगायचे मित्रांनो, आज आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा अप्रिय गोष्टी घडतात, म्हणजे आपल्या सवयीच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी घडतं, आपल्या अपरिचित असं काहीतरी घडतं, अनपेक्षित काहीतरी घडतं, जे आपल्याला अनुकूल नाही आहे. तुम्ही जर सशक्त असा, समृद्ध असा, तर तुम्ही चिडचिडे फार कमी असतात. आणि तुम्ही जर अशक्त असा, मनाने तुम्ही कमजोर असा, तुम्ही फार पटकन चिडचिडता. कारण प्रत्येक गोष्ट असे वाटते की सगळं जग तुमच्या विरोधात आहे असं वाटतं. बघा, तुम्ही खरुताईला विचार, ती कायम बेदरलेली असते. तिला वाटतं सगळं जग बोलतं तिलाच मारायला आलेले, दुसरं काही कामच नाही आहे लोक. तेच सिंह कसा चालतो रस्त्याने, कसा चालतो? म्हणजे आपण स्वतःला समृद्ध बनवलं, सशक्त बनवलं, तर तुमच्या जीवनामधून अप्रिय गोष्टी संपून जातात. अप्रिय गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये ह्यामुळे आहे कारण आम्ही समृद्ध नाही. एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये एखादं नुकसान झालं, समजा अब्जाधीश माणूस आहे आणि अब्जाधीश माणसाच्या घरामध्ये 1000 रुपयाची चोरी आहे, ते एवढ्या केसांमधून एक केसाचा एक बारीक तुकडा तोडल्यासारखं. तुम्ही असं कधी पाहिलं का, माझा एक केस उपटला म्हणून केस की अख्खं टक्कर पाडलं तर करा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तुमची समृद्धी जी आहे ना ती महत्त्वाची. आणि जीवनामध्ये तुम्ही समृद्ध आणि शहाणा तेव्हाच होता जेव्हा तुम्ही अनेक विविध गोष्टींमध्ये स्वतःला सामावून घेता आणि अनुकूल बनवता, स्वतःला समृद्ध करता. एका विशिष्ट चाकोरीमध्ये जगणारी माणसं जीवनामध्ये कधीच समृद्ध होत नाही. एका विशिष्ट गटामध्ये, एका विशिष्ट मित्रवर्गामध्ये, एका विशिष्ट करिअरमध्ये आणि एका विशिष्ट ग्रुपमध्ये जी माणसं स्वतःला बांधून घेतात ती जीवनामध्ये कधीच समृद्ध होत नाही. तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल, हां, तुम्ही एका क्षेत्रामध्ये खोलवर अभ्यास करा, खोलवर त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त करा, परंतु तुम्ही संबंध सर्व जगाशी ठेवा. नाही तर मग न्यूटनसारखे तुम्ही मांजेला वेगळं आणि पिल्लांना वेगळं चित्र टाळा. काय रे बाबा, आता तिला पहिली मांजरच होती, आता पिल्लं झाले, मग पिल्लांना जायला रस्ता नको, विद्यानं वेगळा का बरं? मांजरीच्या ओरमधून गेले नसते. हां, परंतु ती एकाच दिशेने विचार करण्याच्या वृत्तीमुळे बाकीचं जग कळत असतं. जसं केमिकलमधून ॲग्री क्रॉस जायला मुलाला तुम्ही जर म्हणले वैदिक शेती है काहीतरी होता काही पण काही लिहिता खरी त्याच्यामध्ये मेसिफ कमेंट्समध्ये काही पण, म्हणजे तुमचं अज्ञान जे आहे हे तुम्हाला ज्या तुमच्या ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेरच्या गोष्टींना काय सांगतं, हे अप्रिय आहे, हे चांगलं नाही, हे चुकीचं आहे. आणि म्हणून समृद्ध हो, सशक्त हो, ऐश्वर्यवान व्हा, ही सगळं कमवा, त्यासाठी मेहनत करा.
त्यासाठी स्वतःला सबर करा. बहुबल वाढवा, आत्मबल वाढवा, मनोबल वाढवा. हे तुमचं जर वाढलं तर साहजिकच तुमच्या जीवनामध्ये अप्रिय असं काही राहणारच नाही. परंतु तरीसुद्धा तोपर्यंत जर अप्रिय गोष्टी जर तुमच्या जीवनात घडल्या तर त्यांचं नवीन संधी म्हणून काय करा, तुम्ही जर त्यांचं नवीन संधी म्हणून स्वागत केलं तर त्या तुम्हाला समस्या वाटणार नाही, त्या तुम्हाला समृद्ध करतील. आणि तुम्ही जर त्या जर समस्या म्हणून पाहिल्या तर त्या तुम्हाला जखमी करतील. बरोबर. आणि म्हणून शहाणं व्हा. मला वाटतं जखमी होण्यापेक्षा शहाणं कधी पण एक काही लोक जखमी होतात आणि कीव करून घेतात लक्षामध्ये. तेव्हा आपण सर्वांनी ह्याच्यामधून शहाणा झालं पाहिजे. आपल्याला जीवनाची सत्यता जर जाणून घ्यायची असेल तर आपण स्वतःला बदलवलं पाहिजे, जगाला नाही. कोणाला बदलवलं पाहिजे? स्वतःला बदलवणं हीच फार मोठी क्रांती आहे. आणि ही जर आपण केली तर नक्कीच आपलं जीवन काय होणार आहे समजतो.